तर आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र डीजींची भेट घेतली। या सगळ्या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे। भेट घेऊन मुंबईतून त्या पुण्याकडे रवाना होणार आहेत। रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्याबाबत पक्षात दुमत असल्याचं कळतंय। चाकणकर पदाचा राजीनामा म्हणजे चाकणकरांवर पदाचा राजीनामा देण्याची नामुष्की येण्याची दाट शक्यता आहे। पण मी माझी भूमिका लवकरच पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। तसं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांची अद्याप भेट घेणार नसल्याचं देखील सांगितलंय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे पुण्याचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या बरोबर आहेत। अभिजित, काय तपशील याबद्दल? विशाल, नाशिकचं जे अशोक खरात प्रकरण आहे ना, ते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना भोवण्याची शक्यता आहे। कारण रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जाते। त्यातच महत्त्वाची माहिती समोर अशी आहे की रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची मुंबईत त्यांच्या ऑफिसमध्ये भेट घेतली आणि अशोक खरात प्रकरणी तुम्ही स्वतः लक्ष घालून निपक्षपातीपणे चौकशी करा आणि जे सत्य आहे ते जनतेसमोर आणा अशी मागणी रुपाली चाकणकरांनी खरं तर केलेली पाहायला मिळते। दुसरं, रुपाली चाकणकर सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी येणार आहेत असं देखील बोललं जात होतं, पण स्वतः सुनेत्रा पवार आता मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत। पुण्यातल्या जिजाई निवासस्थानातून पार्थ पवार, सुनेत्रा पवार या हे दोघेही आता मुंबईकडे रवाना झाले आहेत। खरं तर रुपाली चाकणकर यांनी 2 दिवसात माझी भूमिका मी स्पष्ट करेन, पत्रकार परिषद घेऊन मी माझं काय आहे ते म्हणणं मांडेन असं देखील सांगितलंय। पण अद्याप तरी सुनेत्रा पवारांकडून किंवा राष्ट्रवादीच्या कुठल्याच नेत्याकडून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावरती कुठल्याही नेत्याने भाष्य केलेलं नाहीये। रुपाली चाकणकरांनी देखील त्यांच्या राजीनाम्यावर कुठलीही भाष्य केलं नाहीये। विरोधकांकडून जरी मागणी होत असली तरी त्यांनी आज पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे। सुनेत्रा पवारांची ते भेट घेण्याची शक्यता आहे। आता ही भेट नेमकी कधी, कुठे आणि कशी होते किंवा पत्रकार परिषद रुपाली चाकणकर घेतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बघूयात आता पुढे नेमकं काय घडतंय। धन्यवाद अभिजित या सगळ्या माहितीबद्दल।